नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आमदार रवी राणा यांनी गुरुवार दिनांक 14 मे रोजी शहरातील विद्युत भवन येथे महावितरणाची आढावा बैठक घेतली. परंतु या बैठकीला शहरातील अनेक भागातील अधिकारी कर्मचारी हे गैरहजर होते. उज्ज्वल भविष्याची सुवर्ण संधी. महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चांदूर रेल्वे, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्था. प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. कुठलीही फी न भरता आजच आपला प्रवेश निश्चित करा. उपलब्ध अभ्यासक्रम: BA विषय मराठी, मराठी वाङ्मय, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, गृह अर्थशास्त्र, भूगोल. MA प्रवेश सुरू. मराठी, गृह अर्थशास्त्र. आमची उल्लेखनीय यशोगाथा. सन 2025 मध्ये 21 विद्यार्थिनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रावीण्यासह उत्तीर्ण. सन 2026 मध्ये 16 विद्यार्थिनीची थेट कॉलेजमधून छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनीत निवड. कॉलेजची ठळक वैशिष्ट्ये: उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, प्रशस्त व सुसज्ज वर्गखोल्या, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय सुविधा, विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी NSS युनिट, करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उमंग स्नेहसंमेलनाद्वारे कला व कौशल्य विकास, अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीसाठी प्लेसमेंट सहाय्य, सुरक्षित शैक्षणिक वातावरण, संपूर्ण कॉलेज CCTV निगराणीत, विशेष सुविधा, सर्व पात्र विद्यार्थिनीसाठी शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत करिअर मार्गदर्शन, अनुभवी शिक्षकांकडून वैयक्तिक लक्ष, पूर्णपणे मोफत प्रवेश सुविधा. चला तर मग उज्ज्वल करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाका. आजच महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चांदूर रेल्वे येथे मोफत प्रवेश घेऊन आपले भविष्य घडवा. संपर्क पत्ता: शहीद हुतात्मा स्मारक जवळ, मेन रोड, चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. त्यामुळे राणा यांनी गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी बैठकीला उपमहापौर सचिन भेंडे, युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व नगरसेवक, महावितरणाच्या अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा दीपाली माडेलवार, कार्यकारी अभियंता राजेश घाटोडे, कार्यकारी अभियंता प्रशासन अमित शिवलकरसह महावितरणाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विजेच्या संदर्भातील तक्रारीचा पाढाच आमदार रवी राणा यांच्या पुढे वाचला. MIDC आणि सुतगिरणी परिसरातील रोज 3 ते 4 तास वीज पुरवठा खंडित होत असल्याची तक्रार यावेळी मांडण्यात आली. तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी हे नागरिकांचे कॉल उचलत नाहीत, कार्यालयात गेल्यावर उद्धटपणे वागणूक देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी आमदार राणा यांनी या भागातील अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. तसेच शहरातील उघड्या विद्युत डीपी आणि लोंबकळत असलेल्या वायर या संदर्भातही राणा यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने ते काम करण्याच्या सूचना दिल्या. परंतु बैठकीला काही अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याने नगरसेवकांनी आपला रोष व्यक्त केला. यावर आमदार राणा यांनी देखील संबंधित अधिकारी कर्मचारी यांना नोटीस बजावून कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी बैठकी शांततेत होत आहे, परंतु पुढील बैठकीत संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा दिला. या कारवाईनंतर शहरातील इतर खासगी रुग्णालयांच्या नोंदणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महापालिका आता व्यापक तपासणी करण्याच्या तयारीत आहे. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. तुम्ही इकडे की जसं बदली आपण तुमच्या मनाप्रमाणे करतो, मनाप्रमाणे हटवून टाकीन तुम्हाला. काय जर तुमच्या खालचे लोक तुमच्या कंट्रोलमध्ये नसाल तर तुमचा त्या खुर्चीवर बसून काही उपयोग नाहीये. तसं नाही भाऊ, प्रॉब्लेम कसा आहे, आता तुम्हीच करणार सगळं.
साहेब एक दिवस झोप नाही आम्हाला. अहो तुम्ही एक दिवस 2 दिवसापासून झोपून आहात. नाही, एक दिवस 2 वेळा झोप नाही. तिघं आले असते त्यांच्याशी बोललो असतो. आता तुम्ही इथं हजर आहे, उद्या तिथं अडचण आली तर तुम्ही जबाबदारी घेता तिकडे सगळे. हो सर मी जाऊ. आता सगळे फोन यांना लावायचे नाही. पण भाऊ पण लाईन माझं जाते. त्यांना दुरुस्त करणं आपली जबाबदारी गेली. नाही ते सुद्धा करतो आणि मग कोणी ग्राहकाचा किती काही वाजता फोन आला तरी मी उचलतो. ते रात्री 4 वाजता येतो का 5 वाजता माझा फोन आला. तुम्ही उचला, किती ग्राहक तुमचे तुम्हाला? इथं जवळपास 400 नाही, सगळं बरोबर आहे. तुमची टीम दुरुस्त करायला असते. भाऊ त्याच्यामध्ये फोन लावला तर आपण त्यांना ते पूर्ण जे पोल आहे ना ते पूर्ण असे वाकून गेले आहेत. 1 महिना झाला पत्र दिलं आपण, त्यांचे फोटो झाले. त्यांच्या एरियातले. हो मग काय कॉलोनी करायचं? स्वतः येऊन गेले, पाहणी करून गेले, अजूनपर्यंत ते पोल काढले नाही. मी सांगितलं ऑलरेडीला का तातडीने. आणि मी अरे, सिराज साहेबांनी आता फोन किती? केला, कामं एक नाही महिना, होत. 2 महिने, 3 महिने त्यांच्याकडे तर ते उत्तर जर ठरलं आहे. पोल वाकले उद्या ते ऍक्सिडेंट होईल ना पुन्हा तिथे. सांगितलं बघा त्यांच्याकडे उत्तर काय ठरलंय, मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्ट आम्ही कोणाला दिले नाही. आमचे बिल कॉन्ट्रॅक्टरला भेटलं नाही, मेंटेनन्सचं कोणाचंच काम चालू नाही, बंद आहे पूर्ण. मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे दिलेले ते हे सांगा. सांगा ना, बंद आहे ना, ते पूर्णपणे बंद आहे. प्रॉब्लेम ठेकेदाराचे नाव सांगा. लटकून राहिले भाऊ. त्या सेंटरमध्ये 21,000 ग्राहक आहे एका सेंटरला, आणि एक इंजिनियर आहे, तो पूर्ण त्याच्या हाताखाली फक्त 11 लोक काम करतात. आता तिथे अमरावती शहराचा मध्यभाग असल्यानंतर त्या ठिकाणी जो त्रास होत आहे की मोठ्या प्रमाणात तिथे लोड शेडिंग, कधी लाईन जाणे, फिडरवर मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम असतात. उघड्या डिप्याचा मोठा प्रॉब्लेम चालू आहे की उघड्या डिप्या आहे, त्या डिप्यांना कव्हर नाही आहे, त्याची काही दुरुस्ती नाही आहे. 2 मुलं मरण पावले. आता 2 मुलं त्या डीपीच्या उघड्या डीपीमुळे 2 मुलं मरण पावले. शॉक लागले. डीसीचा विभाजनाचा प्रस्ताव तुमच्याकडे पाठवलेला आहे, एक नवातेचा पाठवलेला आहे, एक वडाडीचा पाठवलेला आहे, एक आपल्या त्या प्रवीण नगर तो विभाग जो आहे वेंबी कॉलेज एरिया तिकडला पाठवलेला आहे, एक रहाडगाव सेक्शन ते पाठवलेला आहे. या परिसरामधलं डीसी विभाजनाचा जो प्रस्ताव आहे त्याला लवकर मान्यता द्या आणि नवातेचं तर प्रायोरिटीने आजच्या आजच करून द्या. राजापेठ नवाते प्रभाग जो आहे, आता कल्याण नगर आहे, किल्ला तो प्रस्ताव पाठवला तुमच्याकडे पेंडिंग आहे. आणि हे डीपी जे उघडे आहे त्याच्यामुळे जे 2 मुलं मरण पावले. आता याच्यामध्ये आता सीएम साहेबांचं डिपार्टमेंट असल्यामुळं सगळ्यांना आपलं तुम्हाला माहिती आहे ते स्वतः त्यांचं लक्ष असते सगळ्या विषयात. तर आपल्याला स्वतः जेवढ्या उघड्या डिप्या आहे त्या जंगलेल्या डिप्या आहे, 2 मुलं मरण पावले हे म्हणजे ताजी घटना आहे म्हणून मला फोन लावला. तर हे सगळे प्रस्ताव जे परत मी आपल्या यांच्याकडनं कोण भरणार, आपल्याकडनं कोण करणार परत हे आहे ना अधिकारी आहे ना आपले विवादे साहेब बोलतील तुमच्यासोबत. नमस्कार सर, घाटोळे बोलतो. ठीक आहे. चलो थँक्यू भाऊ. तुम्हाला अतिरिक्त स्टाफ त्याची मान्यता येईल तेव्हा 2-3 दिवस वेळ लागेल. एक 5-6 लोक त्यांना नवीन डिपे आहे त्या संदर्भात तुम्हाला काय निधी पाहिजे, काय पाहिजे, काय अडचण आहे, काय अडचण काय नाही ते तर नाही. मुलं मेले, मुलं मरण तो एरिया स्पेशली साहेब मीडियम कोणाकडे हा एरिया 2 मुलं मरण विलासनगर एरिया कोणाकडे, विलासनगर एरिया कोणाकडे आहे?